ठेवावी एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. या अगदी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. थँक्यू सो मच. शिवचरित्रामध्ये लिहिलं आपल्या माणसांना मोठं करा, आपण देखील आपोआप मोठं होतो. मी अरविंद दादांकडे येईन. सर, ज्या प्रकारे आपण देखील एक काळ गाजवलाय, परंतु आज या क्रिकेटने जोडलेली नाती मात्र जपली गेली आहेत आणि मानादेवी चषक 2024 हे 5वं पर्व. वांगवेली क्रिकेट क्लब महिन यांना आणि इथे जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना मी शुभेच्छा देतो. वांगवेली क्रिकेट संघाचा मी सुद्धा एक सदस्य आहे. आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही क्रिकेट गावामध्ये सुरू केलं आणि त्यावेळी विशेष सांगायचं म्हणजे आम्ही सर्व प्रकारचे साहित्य आमच्याकडे असायचे आणि सीझनच्या बॉलवरती आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो आणि तीच परंपरा या मुलांनी पुढे चालू ठेवली. त्याबद्दल या मुलांना धन्यवाद देतो आणि इथून पुढे ही अशीच परंपरा चालू ठेवावी आणि वांगवेली क्रिकेट संघाचं नाव रोशन करावं हीच माझी सदिच्छा. थँक्यू सो मच. आणि मॅच कडे सध्या जाऊयात. सेमीफायनल क्रमांक 1 चालू झाले. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली विपक्ष एकता क्रिकेट टीम मिरगाव. टॉस विन, बॅटिंग घेतले कराटे टीम. वेल प्लेड. थँक्यू सो मच. वेल प्लेड कराटे टीम. पहिला चेंडू शॉट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर कंप्लीट. शतायूनं मी म्हणेल की आज मन जिंकलं. कराटे टीम हारला नाहीये, थोडा कमी पडला, पण शतायू प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेला. वेल प्लेड शतायू. कुठे यार, वेल प्लेड शतायू. वेल प्लेड. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी परिवर्तन करूया. तो निसर्गाचा नियम आहे, पाळावा लागतो. थांबेल. लहू सरांच्या वाणीमधून ऐकूया मॅचची रंजक भरी कहाणी. थँक्यू सो मच. धन्यवाद किरण मस्कर सर. उपांत्य लढत क्रमांक 1. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. बाचोलीचा बुमरा तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना लेंथ बॉल पिक केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. अफलातून स्ट्रोक. प्रथमेशच्या बॅट मधून श्री मानादेवी चषक षटकार. आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये खेळ खेळला जात नाही, जगला जातो. आपण सगळे ॲज अ फॅमिली ही स्पर्धा जगत असतो. आता इंद्रजित पाटील इंद्रादादाचा खेळ बघण्यासाठी संपूर्ण फॅमिली त्याची आलेली आहे. त्यांचं देखील स्वागत करतो वहिनी साहेब आणि संपूर्ण त्यांची फॅमिली. स्वागत आहे तुमचं पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या या फॅमिली स्पर्धेमध्ये. अर्थातच वांगवेली क्रिकेट क्लब महिन आयोजित मानादेवी चषक 2024 मध्ये स्वागत आहे. वेलकम. चौथा चेंडू हाकून टप्पायचा. त्यावर केलाय प्रार. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी श्री मानेदेवी चषक. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. प्रथमेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 चेंडू अखेर 14 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुमच्या समोर. अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे वेट ट्रान्सफर केला. बाचोलीचा बुमरा म्हणून ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, त्यांच्यावर आज मात्र केले आक्रमण. या 2 चेंडूवर अजून एक मोठा फटका जर आला तर मात्र मॅचला मजा येईल. कारण उपांत्य लढत तुम्हाला अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा आहे. 5वा चेंडू. पाचवा चेंडू कमी गतीने टाकलेला. ऑन साइड चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रणवचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. सामनावीराची जर्सी त्याच्या देखील अंगावर आहे. गोलंदाज बुमरा त्याने देखील सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय. ज्या प्रकारे आपल्याला प्रथम पारितोषिक आदरणीय श्री अमर कदम साहेब शिवछत्रपती गणेश मित्रमंडळ महिन यांच्या माध्यमातून दिले आहे आणि प्रत्येक मान्यवरच आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी या स्पर्धेवर प्रेम केलंय. स्पर्धा मानाची, महिन गावच्या अभिमानाची. शेवटचा चेंडू. अजय पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण चांगलं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. या अवंतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर. 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 16. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, परंतु आता एकाला मात्र सर्वोत्तम खेळ करायचा आहे. 5व्या पर्वाची अंतिम लढत कोण खेळेल आणि पहिल्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा कोण संघ ठरेल हे पाहायचं आहे. 16 संघ आज खेळले, काल 16 संघ, म्हणजे एकूण 32 संघांनी स्वप्न पाहिलं होतं. 4 संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेत. स्वप्न मात्र एकाच पूर्ण होईल, परंतु जर ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करावे लागतील. 1 टू गो.
शेवटचा चेंडू शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला वळवलाय, एक धाव प्राप्त केली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील अजय. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम एकता 11 मिरगाव बिनगडी बाद 17 धावा. या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीरासाठी रोख रक्कम 5001 रुपये, उत्कृष्ट फलंदाज 2001 रुपये प्रमोददादा साळुंके मुंबई हायकोर्ट, उत्कृष्ट गोलंदाज 2001 रुपये प्रमोददादा साळुंके मुंबई हायकोर्ट. अगदी आपल्या महिनगावचे ॲडव्होकेट आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1001 रुपये ॲडव्होकेट प्रमोददादा साळुंके यांच्या माध्यमातून. आणि मालिकावीरासाठी 5001 रुपये श्री राजेंद्र वडाळ साहेब पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मानव अधिकार परिषद आर के कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा. दुसरं षटक प्रणवचा पहिला चेंडू फटका फासलाय, जेलची संधी असेल. पहिला गडी बाद केलाय प्रणव यांनी. पहिलं सांघिक यश प्राप्त होत आहे टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. फलंदाज जेलबाद. गावची अगदी ज्या प्रकारे क्रिकेटचं आपण प्रत्येक मान्यवरांना पाहतोय 1975 पासून सुरू झालेला प्रवास आणि अगदी त्या काळी देखील 1978 सालचा सनबूर आणि वांग व्हॅली महिंसा तो सामना आणि त्या सामन्याच्या देखील खूप साऱ्या आठवणी मात्र जाग्या केल्या जातील, कारण त्यावेळेला क्रिकेट चालू झालेलं आज 2024 मध्ये देखील थांबलं नाहीये. मान्यवरांची आपण मानदियाळी पाहतोय, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न शरीरापासून दूर आहे, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, व्हाईट बॉल. आज जी नाती जसा उल्लेख केला की क्रिकेटमधून जी नाती निर्माण झाली त्या नात्यांचा तुम्हाला उपयोग करता यायला पाहिजे. महादेव साळुंके साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. चेंडू हवेत खेळलाय, टायमिंग झाला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपला जाईल झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. आदरणीय श्री महादेव साळुंके साहेब शाखा प्रमुख चेंबूर यांचं शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून श्री माणेदेवी चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. चला दोन्ही टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड विपक्ष मराठवाडा जुळेवाडी दुसऱ्या उपांत्य लढतीचा आपण टॉस करणार आहोत. पहिल्या डावाखेर 1.2 चेंडूंचा खेळ झालाय, 18-2. तिसरा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय, एक धाव प्राप्त होईल. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी सहजरित्या आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि क्रिकेटने आपल्याला काय शिकवलंय, परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला संघर्ष करावाच लागतो, कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो आणि त्यामुळे तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढावा लागेल. चौथा चेंडू फुललेचा हवेत खेळलाय, लॉंग ऑफ आहे. चेंडू खाली चुकी जरूर झाली होती, परंतु शेवटच्या क्षणाला उडी मारून चेंडू पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 20-2. पहिल्या डावाच्या अगदी शेवटचे 2 चेंडू, या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला 25 ते 30 हा टार्गेट मनामध्ये असेल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. पंच शहानिशा करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कुठेतरी खराब गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये. प्रणव, तुम्हाला अतिरिक्त चेंडू कमी टाकावे लागतील. जर तुम्ही अतिरिक्त चेंडू टाकता तो चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागतो आणि त्या एका वेगळ्या चेंडूवर एक मोठा फटका येण्याची संधी असते. टीम एकता 11 मिरगाव प्रथमेश 15 धावांवर खेळत असताना आशा असेल त्यांच्याकडे. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केला जाईल. डीप स्कोर लेग सीमा रेषा पार, कमालीचा फटका. प्रथमेश यांच्या बॅट मधून श्री माणेदेवी चषक उत्तुंग षटकार. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला तीच गोष्ट पाहायला मिळाली. या आधीचा अतिरिक्त चेंडू, त्यानंतर दबाव, फुल टॉस चेंडू, 6 धावा. 27वा धाव फलकावर 1 to go. प्रथमेश वैयक्तिक खेळत असताना 21 धावा 6 चेंडूंचा सामना केलाय. एका हाती किल्ला लढवलाय या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आकुट टप्पाचा, बॅट फसली हातामध्ये, टायमिंग झालं नाहीये. कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, टिपला जाईल झेल. प्रथमेश वैयक्तिक 21 धावा करून शेवटच्या चेंडूवर बाद झालेत. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 27 आणि 28 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी
28 रन्स टू विन. मी टॉससाठी दोन्ही टीमला विनंती करेन. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड विपक्ष मराठा वॉरियर्स जुळेवाडी. या दोन्ही कॅप्टन्स या व्यासपीठाच्या अगदी व्यासपीठावरतीच आपण टॉस करूयात. तुमचं काय कसं काय ठरलंय, कोण मागणार ते ठरलंय का? DK स्पोर्ट्स. येस, साना स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. सॉरी, टॉस हारलायस तू. टॉस जिंकल्यानंतर महत्वाचा निर्णय. बॅटिंग करू आम्ही. पहिल्यांदा या मैदानामध्ये तू बोललो असतात की आतापर्यंत या मैदानामध्ये आम्ही जिंकलो नाहीये, राईट? आणि आता फर्स्ट ट्रॉफीच्या अगदी जवळ आलाय. काय बोलशील संघामध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे? नक्कीच छान प्रयत्न करू आम्ही. DK संघ आहे मजबूत, प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तो हळू आवाजात बोलला DK संघ आहे मजबूत, म्हणजे मनापासून नाही बोलला. तू काय बोलशील? आम्हाला बॉलिंगच पाहिजे होती. बरं ठीक आहे, तू ठरवून आलाय आज. काल तू टिकली लावून आला नव्हता, गुलाल लावून आला नव्हता. आज संघ जिंकलास आणि तू अगदी एकदम टकाटक बनवून गुलाल बिलाल लावून आलाय. काय कारण आहे का? चिकडबम डमडम पहिलं आमचं बक्षीस. विषय संपला. बघू आता. ठीक आहे, चालेल. DK स्पोर्ट्स कडे असेल लक्ष. चॅम्पियन DK स्पोर्ट्स नाव घेतलं जातं या टीमचं, कारण की जेव्हा 48 संघ खेळले होते त्या 48 संघातून पहिल्या क्रमांकाचं प्राइज DK स्पोर्ट्सनं पटकावलं होतं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, आणि तेव्हापासून चॅम्पियन DK स्पोर्ट्स असं नाव पडलं गेलं. आमच्या युवकांची आशा स्थान सन्मान्य आदरणीय सुनीलजी जाधव साहेब आणि आदरणीय डॅशिंग हँडसम व्यक्तिमत्व मिलिंद साळुंके साहेब, आपल्या दोघांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती दीपक दादा जाधव देखील आज आहेत व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. 28 धावांचं लक्ष. या 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज संकेत आणि त्यांच्या साथीला आशिष, दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज असेल तर पाठवा. अठ्ठावीस धावांचं लक्ष. षटक क्रमांक 1 निलेश दाखल झालेत. हा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल. उपांत्य लढत क्रमांक 1 वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित श्री माणेदेवी चषक 2024-25 चा हा 5वा पर्व, आणि या 5व्या पर्वामध्ये ज्या प्रकारे एकूण 32 संघांनी सहभाग घेतला, टॉप 4 चे 4 संघ आपल्याला प्राप्त झालेत, परंतु स्वप्न एकाच पूर्ण होईल. चॅम्पियन कोण होईल? चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मात्र आज कोणाचा नावाचा डंका केला जाईल हे आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. जे प्रेक्षक ओमसाई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत ऑनलाईन सामना पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि गर्दी पहा, अगदी गेटच्या दिशेने काही प्रेक्षक उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. प्ले इज द कॉल. पहिला चेंडू, चेंडू लेंथ बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. या धावाने संकेत यांचं खातं उघडलं जात आहे. टीमचा धावांचा श्री गणेशा होत असताना श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. पुढची मॅच देखील मोठी आहे, परंतु या सामन्यामध्ये प्रत्येकाचं लक्ष असेल अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता असेल. अकुटाप्पाचा चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे, चेंडू खाली. रुपेश चुकी करणार नाहीयेत. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. फलंदाज बाद. एका धावेवर पहिला धक्का टीम श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. आणि बाद झालेला फलंदाज संकेत नाराज असतील स्वतःवर, कारण या संघाने काल चांगला खेळ केला होता, परंतु आज मात्र कुठेतरी अपयश आले. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी वारंवार प्राप्त होत नसतात. हा क्रिकेटचा खेळ अगदी फॉर्मॅट छोटं झालं, परंतु तुम्हाला धावा मात्र मोठ्या स्ट्राईक रेटने करावे लागतात. नवीन फलंदाज
प्रणव पहिला चेंडू स्लॉक स्वीप वॉटर स्ट्रोक प्रणवच्या बॅट मधून आल्या मोठा धमाका पहिल्याच चेंडूवर श्री मानेदेवी चषक षटकार. जणू काही हा फलंदाज डगावटू मधूनच सेट होऊन आला होता असं दिसतंय. काय आक्रमण केलंय. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो आणि या आक्रमण पहिल्या चेंडूवर तुटून पडलेत. 6 धावा ठोकल्यात. टीमची धाव संख्या 3 चेंडू अखेर 7. 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 9 मध्ये 21 हवेत खेळलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात. डिपला जाईल झेल. सुशील चुकी करणार नाहीत. षटकाराचं प्रत्युत्तर प्रणव यांना बाद करून दिलंय. निलेश यांनी दुसरा धक्का. टीम श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली प्रयत्न केला आणि कुठेतरी मी म्हणेन शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं. तुम्ही ज्या वेळेला फलंदाजी करता त्यावेळेला तुमच्या फलंदाजाचं टेम्परामेंट हा खूप महत्वाची गोष्ट असते आणि तेच टेम्परामेंट पाहायला मिळालं नाहीये. कारण टीमची धावसंख्या 7ला 2. 8 चेंडू मध्ये 21 ची गरज आणि 8 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत म्हणजे जास्त काही करायचं नाहीये. 8 मधले फक्त 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि कोणते 4 ते मात्र तुम्हाला शोधायचे आहेत. नवीन फलंदाज राहुल 7ला 2. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. निलेश राहुल पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे सरळ हातामध्ये मारलाय. सतीश यांनी डिप्लाय झेल आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत निलेश यांनी आणि या षटकातील तिसरा धक्का दिलाय. श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली संकटामध्ये. आता टीम संकटात असताना एखादा तारणहार फलंदाज येईल का आणि तो मात्र आपल्या संघाला या संकटातून बाहेर काढेल का हे पाहायचंय. 7ला 3. 5 चेंडू अखेर टीम श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. नवीन फलंदाज हर्षद क्रमांक 5 वर दाखल झालेत आणि कुठेतरी हे षटकार खेळल्यानंतर मात्र खराब फटकेबाजी खराब शॉट सिलेक्शन. आक्रमण करायला पाहिजे परंतु तुम्ही प्रत्येक चेंडूवर आक्रमण करू शकत नाहीये. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील हवेत करण्याचा प्रयत्न. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल आणि टिपला जाईल झेल आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय निलेश. टीम एकता 11 मिरगाव. निलेश शिलार काय गोलंदाजी केली आणि या संघाच्या मी म्हणेन धावांच्या गतीला ब्रेक लावला नाहीये. या धावांच्या गाडीसह अगदी ज्या वेगाने गाडी जात होती एक चाकच काढून घेतलंय. 7ला 4 अशी परिस्थिती. 6 चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज. सामना होता कुठे जिथे 9 चेंडू मध्ये 21 ची गरज असताना हॅट्रिक घेतली आणि 6 चेंडू मध्ये 21. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होत असताना अनुज स्लॉगवरचं षटक घेऊन दाखल झालेत. योगेश परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला परिस्थिती समोर हार न मानता त्याचा सामना करून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. 6 मध्ये 21. 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत. मराठीमध्ये म्हण आहे गरज ही शोधाची जननी आहे. आता या 6 चेंडू मध्ये तुम्हाला 4 चेंडू शोधायचे आहेत आणि ते कोणते 4 ते तुम्हाला बाहेर मारायचे आहेत. समोर गोलंदाज योगेश त्यांना फक्त 3 चांगले चेंडू टाकायचे आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. अकुट्टापाचा चेंडू पंच केलाय. वॉटर शॉट क्रिकेटमधील पुस्तकी फटका परंतु स्वीपर कव्हर आहे तैनात. टिपला जाईल झेल. सतीश तिथे क्षेत्ररक्षण करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला या सामन्यामधील दुसरा झेल टिपलाय. खांदे झोकलेले दिसत आहे टीम श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. सामना अद्याप संपला नाहीये. 5 चेंडू मध्ये 21 ची आवश्यकता. यश अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत हार होत नसते. आता मात्र लढावं लागेल. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी लागेल. आदरणीय श्री दिनकर सत्रे साहेब आप्पा यांचं देखील शुभागमन झालंय. श्री मानेदेवी चषक 2024 च्या माध्यमातून आपण आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. 5 चेंडू 21 ची गरज आणि ज्यांच्या माध्यमातून नक्कीच तृतीय पारितोषिक देखील आपल्याला लाभलंय. मी या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन. या सर मुख्य व्यासपीठावर येऊन बसून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. 5-21. 5 चेंडू 21 ची गरज असताना अकुट्टापाचा चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव समीकरण बदललं जाईल. या अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 8. 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हार जीत हा खेळाचा भाग आहे परंतु प्रयत्नामध्ये कधी कमी पडायचं नाहीये.
5 मध्ये 20 ची गरज, एक मोठा फटका सामना खुला करू शकतो. श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, फलंदाज सुशांत आणि त्यांच्या साथीला अनुज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इट्स अ ब्लाइंड स्ट्रोक. आडव्या बॅटने अगदी अशा प्रकारचे तुम्ही चेंडू खेळू शकत नाहीये. वेग आहे गोलंदाजी करत असताना योगेश यांच्याकडे. मी कौतुक करेन एकता 11 मिरगाव, सांघिक खेळ मात्र चांगला राहिलाय. फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा चांगल्या केल्या, त्यानंतर गोलंदाजी निलेश असतील योगेश असतील चांगली केली आहे. 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता, या सामन्यातील सगळ्यात महत्वाचा चेंडू. 4 चेंडूमध्ये 20 ची गरज. फलंदाजाला अगदी विकेट काढायचा प्रयत्न केला जरूर, परंतु शरीरापासून दूर. वाईड +1, 2 धावा. नशीब नेहमी त्यांनाच साथ देतं जे या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात, जे स्वतःवर विश्वास ठेवतात. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली. 2 अतिरिक्त धावा आल्यात, आता 4 मध्ये करायच्या आहेत विजयासाठी. 18 धावा, 4 चेंडू 18 धावा. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. चुकी केली योगेश यांनी, त्याचा फायदा उचलावा लागेल. 4 मध्ये 18 धावा. पिक अप स्ट्रोक, लेंथ बॉल पिक केला, फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत फलंदाज सुशांतच्या बॅट मधून एक विस्फोटक फटका, षटकार. गावामध्ये जरूर शांत हा शब्द आहे, परंतु शांत मी बसणार नाहीये, कारण मला सामना माझ्या संघाला जिंकून द्यायचा आहे. 3 चेंडू 12 ची गरज. मॅच खुली झाली. आता मॅच मात्र आता दोन्ही संघाला जिंकण्याची संधी आहे. सामना बाचोलीला देखील जाऊ शकतो, सामना मिरगावला देखील जाऊ शकतो. 3 मध्ये 12, फक्त 2 चेंडूंचा खेळ. जर अगदी 2 मोठे फटके, अंतिम फेरीमध्ये दाखल होईल का श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली? मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 3-12, 3 चेंडू 12 ची गरज. लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर आहे, एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरी धाव केल्याचा प्रयत्न केलाय सुशांत यांना, स्ट्राईक हवी आहे आणि 2 धावा प्राप्त केल्यात. चित्त्याच्या वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. आता 2 धावेनी समीकरण बदललं जात आहे. 2 चेंडू मध्ये 10 ची गरज. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. उपांत्य लढत कशी असावी तर अशी असावी. काल 2 चेंडू मध्ये 10 ची गरज असताना ज्या प्रकारे फलंदाजी केली होती अनुज यांनी, आणि हाच फलंदाज स्ट्राईक वरती आज पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला आहेत. काल 2 मध्ये 10 पाहिजे होते, बाचोलीने सामना जिंकलाय. तेच समीकरण आता 2 मध्ये 10 ची गरज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर घेतली जाईल, परंतु फायदा होणार नाहीये. एक धाव देखील मिळत नाहीये. वाईट चेंडूचा इशारा, परंतु धावबाद झालाय का फलंदाज हे मात्र पाहायचं आहे. आणि या धावबाद तपासला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना योगेशने, येस अगदी रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अनुज धावपास झाले, व्हाईट बॉल आलाय म्हणजे अजून देखील सामना संपला नाहीये सर. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. 9 चेंडू मध्ये अगदी 9 धावांची गरज. 2 चेंडूचा खेळ शेष. हा सामना मात्र काय रंगलाय. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू मध्ये 9 धावा. जिंकण्यासाठी एक जिद्द आणि हरण्यासाठी एक भीती पुरेशी असते. आता मात्र एकाला जिद्द दाखवावी लागेल. जो जिद्द दाखवेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज अजित दाखल झाले. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या सामन्यामध्ये कोण होईल मॅच विनर, महत्वाचा आणि निर्णायक चेंडू. सामना कुठे जाईल हे ठरवणार हा चेंडू. 2 चेंडू 9 ची गरज. 2 चेंडू 9 धावांची गरज असताना ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हर आहे, एकच धाव प्राप्त होईल. आता मात्र सामना पूर्णपणे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली दूर गेलाय का नाही सांगू शकत, कारण एका चेंडूमध्ये 8 धावा करायच्या. एक अतिरिक्त चेंडू आला, त्यावर षटकार आला, काही घडू शकतं. आज एका सामन्यामध्ये 1 चेंडूमध्ये 13 धावा झाल्यात. TNPL मध्ये एका चेंडूमध्ये 17 धावा झाल्यात. इथे मात्र एका चेंडूमध्ये 8 धावा करायच्या. आता नशिबाची साथ कोणाला असेल. एक अवांतर चेंडू, मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. हा चेंडू वाईड आलाय का हे मात्र शहानिशा करत असताना येस इट इज वाईड बॉल आलाय. आपण उल्लेख केला की क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी.
क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ आहे. एक चेंडू मध्ये 7 धावा. व्हॉट अ मॅच. हा एक अतिरिक्त चेंडू आला तर मात्र मजा येईल. दोघांची देखील धडधड वाढली असेल. अगदी सामना मात्र ज्या प्रकारे रंगलाय चित्त थरारक सामना, पैसा वसूल सामना. एक चेंडू 7 धावा. एक चेंडू 7ची गरज असताना विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एकच धाव प्राप्त होईल. अंतिम फेरीमध्ये श्री मानेदेवी चषक 2024 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय एकता 11 मिरगाव. अभिनंदन टीम.